नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 7 एप्रिल 2026 प्लॉट नंबर 1 मध्ये आलो आहेत आपण। 13 मार्चला आपण जे गंगाफळ, काशीफळ किंवा पंपकिन्स जी लागवड केली आहे त्याची ग्रोथ दाखवायची आहे। एका पिकामध्ये नुकसान झालं, थांबणार नाही, पुढे चालत राहू। आजची स्थिती गंगाफळांची इतकी सुंदर आहे म्हणून म्हटलं आज व्हिडिओ शूट करू। नाही तर माझा 12 किंवा 13 तारखेलाच व्हिडिओ शूट करायची इच्छा होती। पपईची ग्रोथ पण खूप सुंदर आहे। मोसंबीचे झाडं पण खूप टवटवीत व्हायला लागलेले आहेत। म्हणजे आपण ज्या काही बनवून निविष्ठा देतोय त्याचे रिझल्ट पण खूप सुंदर आहेत। पहिले तर मी कॅमेरामनला दाखवेल का गंगाफळ दाखवा। गंगाफळ, काशीफळ किंवा पंपकिन्स आज इतक्या सुंदर प्रमाणे डेव्हलप होत चाललेले आहेत। झाडांची क्वालिटी पण खरंच सुंदर आहे। म्हणजे एकदा झाडं पाहिल्यानंतर पपईची आपली ग्रोथ पहा। पपईमध्ये पण इतके सुंदर रिझल्ट येत आहेत आपल्याला। म्हणजे हे पीक आपल्याला नक्कीच पैसा देऊन जाईल, म्हणजे आपल्या मेहनतीला नक्कीच फळ मिळणार आहे। आणि बरेचसे माझे यूट्यूबचे चॅनल्सवरचे व्ह्यूअर्स लोक विचारत राहतात, आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याकडनंही मार्गदर्शन घेतो। झाडांची ग्रोथ पाहिली, खूप सुंदर आहे। मग ती मोसंबी असो, गंगाफळ असो का पपई असो। भेंडीचं तर आपण उत्पन्न थांबवूनच घेतलंय, कारण की आता बरीच स्थिती एक्सपायर पण, म्हणजे तिचं वय पण झालं होतं। आता नवीन माल येईल तो आपण काढू। गंगाफळ तुम्हाला इकडे दाखवायला लावतो, वेलांवर पडायला लागलाय। म्हणजे आजची ग्रोथ झाडांची पण पाहिली किंवा वेलांची पण पाहिली, खूप सुंदर होत चालली आहे। पपईलाही मी कॅमेरामनला सांगेल का पपई दाखवा बा आपली। म्हणजे आपण जी मेहनत करतोय ती खरंच खूप सुंदर आहे। झाडांची क्वालिटीची जर दाखवली मोसंबीच्या झाडांचं तर खूपच ग्रीनरीमध्ये आलेलं आहे आता। म्हणजे पाहिल्यानंतर खरंच मन खुश होऊन जातं का आपल्याला नक्कीच गंगाफळ आणि पपईमधून पैसा मिळू शकेल असं आजचं बाकीत आहे, तरी पाहू। आणि मी आता कॅमेरामनलाही सांगेल की पूर्ण क्षेत्र दाखवा, म्हणजे पूर्ण एक शूट करत चाला। गंगाफळची आपली ग्रोथ कशी आहे ते पण दाखवा, त्याच्यानंतर पपईची पण ग्रोथ दाखवा। मोसंबी पण फार त्या मानाने खूप चांगली सुधारलेली आहे आता। म्हणजे जे मध्यंतरी मन नाराज झालं होतं तर ते आता पूर्ण कव्हर झालं। मल्चिंग आपण काढून घेतलेलं आहे, कारण की आता मल्चिंगचं काम नाही। ऑलरेडी बरेच दिवस झाले होते त्याला, आणि बरेचशा इनलाईनच्या नळ्या पण बंद पडल्या होत्या, म्हणून आपण पेपर काढून घेतला। आणि पपईची ग्रोथ दाखवायची म्हटली तो सुंदरच आहे। आणि आजच्या तारखेमध्ये मोसंबी पण पाहिली तर खूप बढिया आहे। पपईचं एक झाड दाखवायचा प्रयत्न करतो, म्हणजे बुंदा आणि निरोगी जे म्हणतात ना, पूर्ण निरोगी, खूप सुंदर। बॉटम पण खूप छान आहे। आणि साधारणतः 8-9 महिन्यानंतर उत्पन्न चालू होतं याचं। इकडच्या साईडलाही दाखवायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला। संपूर्ण शेत फिरवता येणार। कोणताच रोग आजच्या तारखेमध्ये नाही आहे, स्प्रे आपण मारतोय त्यांना वेळोवेळी। मोसंबी पण पाहिली, ग्रीनरी खूप छान यायला लागली आहे, खूप सुंदर। म्हणजे काही झाडं जे आहेत ना मोसंबीचे, ते तर पाहिल्यानंतर असं वाटतंय का खूप छान। मी आवर्जून इकडे या झाडाजवळ कॅमेरा न्यायला लावेल का मोसंबीची ग्रोथ दाखवा, म्हणजे किती ग्रीनरी आलेली आहे। आणि मी तर कोणाला, प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल का तुम्ही या, एकदा शेतावर या, चर्चा करू, तुमच्याकडनं काही माहिती घेईल, काही माझी माहिती मी तुम्हाला देईल। काहीच कोणता स्वार्थ नाही, काहीच आपल्याला विकायचं नसतं। आपल्याकडे आपल्या शेतामध्ये काय कामगिरी चालू आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं किंवा सांगायचं असतं। आजची ही 13 तारखेची मार्चची लागवड आहे आपली गंगाफळची। या 12-13 तारखेला 1 महिना होईल। जसजशी तिची ग्रोथ होते नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत जाईल, सांगत जाईल। तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू। नमस्कार।